पुढची बातमी बघूया। पुण्यातल्या प्रसिद्ध अमनोरा बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी मोठी छापेमारी केलेली आहे आणि याच अनुषंगाने 100 पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। पुण्यातल्या मालवणी बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केलेली आहे। 100हून अधिक जणांना या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे सध्या आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? छापेमारी नेमकी कुठे आणि का करण्यात आलेली आहे? काय अपडेट आहे या संदर्भातली? अजिंक्य, आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे जे नाव तुम्हाला दिसत आहे या कॉल सेंटरचं नाव आहे। या कॉल सेंटरच्या नावाच्या माध्यमातूनच जगभरातील अनेक जे आहेत नागरिक त्यांना फसवलं या ठिकाणी जात होतं। आपण बघू शकता की या ठिकाणी सध्या अजून छापेमारी या ठिकाणी दिसत आहे। क्राईम ब्रँचचे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत छापेमारी जे आहे ते या ठिकाणून करत आहेत। आपण तुम्हाला थेट आतमध्ये जाऊन काही दृश्य आहे ते दाखवतो। या आतमधल्या दृश्यामध्ये आपण बघू शकतो की आतमध्ये मोठी छापेमारी आपल्याला दिसत आहेत। गुन्हे शाखेचे जे पथक आहेत या सगळ्या कॉल सेंटरवरती छापेमारी करत आहेत आणि याच ठिकाणी जे आहेत त्या जगभरातील जे नागरिक आहेत त्यांना फोन करून त्यांचं डाटा आणि इतर गोष्टी त्यांच्याकडून मिळवून या ठिकाणाहून जी फसवणूक आहे ती सुरू होती। आणि आपण बघू शकतो की आज या पुण्यातील अमनोरा परिसरात असलेल्या या सेंटरवरती छापा जो आहे तो पडलेला आहे। खरं तर यामध्ये 100 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। असा जो छापा आहे तो फुरसुंगीमध्ये सुद्धा पडलेला आहे। या सगळ्या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे उकळण्याचं काम जे आहे ते सुरू होतं आणि हे सगळं काम जे आहे हे सगळे गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अधिकारी आपल्याला दिसत आहेत। हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही सगळी छापेमारी केलेली आहे। खरं तर आपण बघू शकतोय या ठिकाणी आतमध्ये सध्या हा दरवाजा सील करण्यात आलेला आहे। जो दरवाजा दाखवत आहे तो दरवाजा सील करण्यात आलेला आहे आणि आतमध्ये या कॉल सेंटरमध्ये पोलीस जे आहेत ते साधारण 50 ते 60 पोलीस या कॉल सेंटरमध्ये आतमध्ये सध्या कारवाई करताना दिसत आहेत। आणि हे पुण्यातील अमनोरा मॉल आहे आणि अमनोरा मॉलमध्ये असलेलं जे चेंबर आहे त्या चेंबरमध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे। अपेक्स नावाचं हे जे आपण बघू शकतो की 4थ्या मजल्यावरती हे सगळं जे आहे ते बनावटी कॉल सेंटर सुरू होतं आणि या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून जी आहे ती फसवणूक सुरू होती। आपल्या मोबाईलवरती फोन करून या ठिकाणी आपल्या बँकेची डिटेल्स मागवलं जात होतं। त्या माध्यमातून आपल्या बँक खात्यातून जी रक्कम आहे ती याच ठिकाणाहून उकळली जात होती। अत्यंत धक्कादायक आणि खरं तर भयानक प्रकार जो आहे तो पुणे पोलिसांनी शोधलेला आहे। मी पुन्हा एकदा आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी सगळी कारवाई जी आहे ती सुरू आहे। पोलीस आपल्याला दिसत आहेत। पोलिसांची सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पथक जे आहेत ते आलेले या ठिकाणी दिसत आहेत। परंतु ही कारवाई साधारण रात्रभर सुद्धा चालेल अशी माहिती सध्या मिळत आहे। कारण जगभरातील जे वेगवेगळ्या देशातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांना फसवण्याचा हा सगळा गोरखधंदा इथून सुरू होता आणि या सगळ्या गोरखधंद्याचा पर्दाफाश जो आहे तो पुणे पोलिसांनी केलेला आहे। एकंदरीत मोठी कारवाई जी आहे ती सध्या पुण्यातील अमनोरा जो आहे त्या ठिकाणी सध्या सुरू आहे। अजिंक्य, चंद्रशेखर, आणि कशा प्रकारची कारवाई आता अपेक्षित आहे? कारण आपण म्हणताय की 100हून अधिक जणांना या प्रकरणात ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी आणि अजूनही काही ठिकाणी छापेमारी होतीये। काय नेमकं हे कारवाईचं स्वरूप असणार आहे? काही माहिती पोलिसांकडनं या संदर्भात मिळाली आहे का? या कॉल सेंटरमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। परंतु हा कॉल सेंटर जे चालवत होते त्यांच्या आतमध्ये सध्या चौकशी सुरू आहे। खरं तर या माध्यमातून करोडो रुपये जे आहेत ते दिवसाला या ठिकाणाहून नागरिकांच्या बँक खात्यातून त्या ठिकाणी उकळले जात होते आणि हा जो सगळा धंदा आहे तो जगभर चालू होता। वेगवेगळ्या देशातील जे नागरिक आहेत ज्यांची नेट बँक खाते आहेत, जे बँक खाते वापरण्यात येत नाहीत अशी बँक खाते जे आहेत ते शोधले जात होते। त्याचबरोबर काही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना फोन करून याच ठिकाणाहून फोन करून जे ते त्यांच्या बँक खात्याची विचारले जात होतं आणि हे सगळं जो गोरखधंदा आहे अजिंक्य, मी पुन्हा एकदा आपणास दाखवतो।
या अपेक्स नावाच्या जी कंपनी आहे या माध्यमातून सुरू होता. आपण याचा पत्ता बघत आहात. 4था मजला जो आहे तो पुण्यातील अमनोरा मॉलमधला आहे आणि पुन्हा एकदा मी आतमध्ये दाखवतो की या ठिकाणी सगळी कारवाई आपल्याला दिसत आहे. पोलीस सध्या आपल्याला हे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी आपल्याला दिसत आहेत आणि आतमध्ये या जो कारवाई आहे ती कारवाई सध्या अजिंक्य आपण बघत आहात. आणि खरं तर खूपच धक्कादायक हा सगळा प्रकार आहे तो पुण्यातील या एमनोरा मॉलमध्ये सुरू होता. एमनोरा मॉलचा हा 4था मजला आहे आणि हा सगळा प्रकार, हा सगळा गोरखधंदा या अपेक्स कंपनीच्या माध्यमातून सुरू होता. राज्यभरातील अनेक जे तरुणी आहेत त्यांना बघा, मी तुम्हाला पुन्हा एक धक्कादायक दृश्य दाखवू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी भरती जी आहे ती केली जात होती आणि आपण बघू शकता की अशा पद्धतीनं तरुणींना सुद्धा फसवून या ठिकाणी कॉल सेंटरमध्ये जॉब देण्याच्या आमिषानं अशा पद्धतीनं ॲड देण्यात येत होती. परंतु ही जी ॲड आहे ती असं जगभरातील जे नागरिक आहेत त्या सगळ्या नागरिकांना फसवणुकीसाठी याचा वापर केला जात होता. अत्यंत धक्कादायक आणि हा सगळा भयानक जो प्रकार आहे तो पुणे पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे. अजिंक्य. ठीक आहे चंद्रशेखर, धन्यवाद. आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.